जय सद्गुरू. सर्वांना माझा नमस्कार. आज आम्ही आषाढ महिन्यात देवीला नैवेद्य करणार आहे पुरणपोळीचा. ही पावशेर डाळ घेतलेली आहे, ही स्वच्छ धुवून घेतलेली. तर मी पाणी तापायला ठेवलेलं आहे. पाणी आता उकळलेलं आहे. त्यामध्ये थोडीशी हळद टाकली आणि तेल टाकून घेतलं. ही डाळ त्यामध्ये टाकून घेऊया. आपण डाळ आता शिजत ठेवलेली आहे. 2-4 शिट्ट्या करून घेऊया आणि इकडे कणिक मळून घेऊया. मीठ टाकलेलं आहे, कणिक घेतलेली आहे ती आपण मळून घेऊया. ही पुरणपोळीची कणिक मळून झालेली आहे. पुरणपोळीला पातळच कणिक लागते म्हणून पातळ कणिक मी जरा मळून ठेवलेले. ती आता बिजूसकण आपण तळून घेऊया. आता आपण भजी तळून घेऊया. आपली भजी तळून झालेली आहेत. आपण कुरडई आणि पापड तळून घेऊया. पापड पण तळून झालेला आहे. हा पालकाचा पापड आहे, तो पण आपण तळून घेऊया. इकडं आपली डाळ चांगली शिजलेली आहे बघा. इकडे मी भातवरणाचा कुकर लावलेला आहे. इकडं आता मेथीची भाजी टाकते फोडणीला. पावशेर डाळीला आपण एवढा गुळ घातलेला आहे आणि थोडीशी साखर पण टाकणार आहे. आपलं पुरण छान परतून झालेलं आहे, हाताला लागत नाहीये म्हणजे आपलं पुरण छान परतून झालेलं आहे बघा. ते आता आपण काढून घेऊया आणि वाटून घेऊया. आमटीला फोडणी घालूया. त्यामध्ये कढीपत्ता, जिरे, मोहरी, मसाला आता तेलामध्ये परतून घेऊया. इकडे वरण गरम करायला ठेवले. त्यामध्ये चवीनुसार आपण मीठ घालून घेऊया. मसाला परतून झालेला आहे. त्यामध्ये हिंग टाकूया. कांदा लसूण मसाला 2 चमचे, बेडगी मसाला 1 चमचा आणि तर्रीचा मसाला म्हणजे मिसळचा मसाला आहे तो 1 चमचा. आपली आमटीला फोडणी देऊन झालेली आहे. त्यामध्ये कोथिंबीर टाकूया. आमटी उकळत आहे. आमटीमध्ये चवीनुसार मीठ टाकूया आणि इकडं वरण पण उकळत आहे. त्यामध्ये थोडासा आपण गूळ टाकून घेऊया. गुळामुळं वरण छान लागतं. आमटीला बघा किती छान कलर आलेला आहे. आपलं पुरण वाटून झालेलं आहे. त्यात आपण विलायची पावडर टाकून घेतली आहे. त्यात आपण एकसारखी त्यामध्ये मिक्स करूया. आपण आता पोळ्या करायला सुरुवात करूया.
ही कणकेमध्ये मी मैदा वगैरे काय टाकला नाही, फक्त गव्हाचंच पीठ आहे. आता आपण पोळी लाटून घेऊया. ही दुसरी पोळी पण आपली फुगलेली आहे. अशा प्रकारे आपला नैवेद्य तयार झालेला आहे. हा घरच्या देवाचा नैवेद्य आहे आणि हा आता आपण देवीला घेऊन जाणार आहे नैवेद्य. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.